हॅलो एव्हरीवन, मी महेश कनसे. मी तुम्हाला आज जो आपला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग नावाचा जो सब्जेक्ट आहे SYCSE त्या सब्जेक्टबद्दल थोडं इंट्रोडक्शन आज देणार आहे. म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला ॲक्च्युअलमध्ये टीचिंग चालू करायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला थोडं इंट्रोडक्शन आपल्याला बघावं लागेल. तर ह्या आपल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सब्जेक्टसाठी टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम जी MSBTने प्रोव्हाइड केलेली आहे, त्यानुसार आपल्याला 3 तासाचा जो म्हणजे थेरी पेपर असणार आहे. 2 तासाचं प्रॅक्टिकल आणि 2 तासाचं आपल्याला ट्युटोरियल असणार आहे. त्यासाठी आपल्याला याच्यासाठी एक्सटर्नल ओरल किंवा प्रॅक्टिकल आपल्याला दिलेले नाही. फक्त इंटरनल ओरल असेल तुम्हाला आणि 70 मार्काचा पेपर तुम्हाला थेरी पेपर असेल. त्यानुसार आपल्याला या सब्जेक्टसाठी एक टोटल 5 वेगवेगळे CO दिलेले आहेत. CO याचा अर्थ कोर्स आउटकम, म्हणजेच काय, प्रत्येक चॅप्टर मधून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यातून काय घेता येईल हे त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार जो पहिला CO आहे तो असा आहे की डेव्हलप C++ प्रोग्राम टू सॉल्व प्रॉब्लेम युजिंग प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे तुम्ही C प्रोग्रामिंग हा जो सब्जेक्ट आहे फर्स्ट इयर मध्ये तुम्ही शिकलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये तो सब्जेक्ट आपण प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच ह्यानुसार शिकलेला आहे. म्हणजेच काय, C प्रोग्रामिंग हा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये प्रोसिजरला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यानुसार आपल्याला C प्रोग्रामिंग हा बेसिक जो सब्जेक्ट आहे C++ साठी हा आपल्याला पहिल्या चॅप्टर मधून भरपूर आपल्याला शिकण्यासारखं आहे. त्यानंतर आहे सेकंड CO डेव्हलप C++ प्रोग्राम्स युजिंग क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. आता आपल्याला इथून पुढं म्हणजे C++ असू दे किंवा जावा प्रोग्रामिंग असेल किंवा ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग असेल, हे जे सब्जेक्ट्स असतील त्याच्यासाठी आपल्याला जो बेसिक टॉपिक आहे तो आहे क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय, जे आपल्याला काही म्हणजे प्रत्येक प्रोग्राम करायचा असेल, काही काम करायचं असेल C++ लँग्वेज वरती, ते आपल्याला एका क्लास आणि ऑब्जेक्टच्या थ्रूच करावं लागेल. हे आपल्याला सेकंड चॅप्टरच्या माध्यमातून आपल्याला शिकता येईल. तिसरा CO आहे तो इम्प्लिमेंट इनहेरिटन्स इन C++ प्रोग्राम. म्हणजे काय, इनहेरिटन्स हा एक नवीन टॉपिक आलेला आहे. याच्याशी आपल्याला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये याच्याशी C++ मध्ये काही इंट्रोडक्शन वगैरे नाही आहे. याचा अर्थ काय, इनहेरिटन्स म्हणजे थोडक्यात आपल्याला एकापेक्षा जास्त क्लासेस इथे वापरायचे आहेत. ते कसे वापरायचे आहेत हे त्या इनहेरिटन्सच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळेल. त्यानंतर आहे चौथा CO यूज पॉलिमॉर्फिझम इन C++ प्रोग्राम. तर पॉलिमॉर्फिझम हा एक ग्रीक वर्ड आहे. त्याचं मिनिंग म्हणजे काय, एकापेक्षा जास्त फंक्शन आपल्याला एकाच क्लासमध्ये वापरायचे आहे. म्हणजे काय, समजा एक फंक्शन असेल void शो नावाचं, म्हणजेच काय, शो नावाचं फंक्शन सेम मल्टिपल टाइम्स आपण एकाच क्लासमध्ये वापरू शकतो. हे कसं वापरायचं हे आपल्याला या पॉलिमॉर्फिझम नावाच्या ह्या टॉपिक मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर लास्ट CO आहे तो डेव्हलप C++ प्रोग्राम्स टू परफॉर्म फाईल ऑपरेशन. म्हणजेच काय, आपल्याला C++ चे जे प्रोग्राम्स करायचे त्याच्यासाठी आपल्याला इनपुट आणि आउटपुट असे 2 सेक्शन असतील. म्हणजे काय, इनपुट जे आपल्याला फाईल मधून घ्यावं लागेल किंवा आउटपुट हे आपल्याला फाईल मध्ये द्यावं लागेल. बरोबर आहे. याच्यासाठी हे टोटल 5 CO दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 1 बाय 1 प्रत्येक चॅप्टर मध्ये पॉइंट वाईज डिस्कशन करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला 5 टॉपिक दिलेले आहेत. पहिला आहे तो प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. हा जो चॅप्टर आहे तो टोटल 14 मार्काचा चॅप्टर आहे. त्यानंतर आहे क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, हा टोटल 18 मार्काचा चॅप्टर आहे. त्यानंतर आहे एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स, हा आहे 16 मार्काचा चॅप्टर. त्यानंतर पॉइंटर्स अँड पॉलिमॉर्फिझम इन C++, हा आहे 14 मार्काचा चॅप्टर. आणि लास्ट चॅप्टर आहे तो फाईल ऑपरेशन, हा 8 मार्काचा चॅप्टर आहे. त्यानंतर आपल्याला 1 बाय 1 प्रत्येक चॅप्टर मध्ये किती पॉइंट्स आहेत, आपल्याला त्या पॉइंट मध्ये काय काय शिकायचं हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. आता आपण बघूया युनिट 1
युनिट 1 मध्ये आपल्याला किती पॉइंट्स आहेत आणि आपल्याला काय काय बघायचं आहे हे आपल्याला आता बघूया. पहिला युनिट आहे तो प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. याच्यामध्ये टोटल 6 पॉइंट दिलेले आहेत. पहिला पॉइंट आहे तो इट्स नीड अँड रिक्वायरमेंट, म्हणजे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची गरज आपल्याला काय आहे आणि त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग वर्सेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, म्हणजे काय पीओपी म्हणजे काय प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि ओओपी म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ह्या दोघांमध्ये काय ऍक्च्युअल मध्ये फरक आहे हा आपल्याला पहिल्या पॉइंट मध्ये बघायचा आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे तो बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, म्हणजे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या बेसिक कन्सेप्ट काय काय आहेत त्याच्यासाठी आपल्याला 5 ते 6 वेगवेगळे पॉइंट्स बघायचे आहेत डिटेलमध्ये. त्यानंतर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस, म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस कुठले कुठले आहेत त्यांची आपल्याला नावं बघायचे. त्यानंतर ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत ओपीचे तेही आपल्याला सेकंड पॉइंट मध्ये बघायचं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे थर्ड पॉइंट सी वर्सेस सी प्लस प्लस, म्हणजे काय सी लँग्वेज मध्ये काय आहे ड्रॉबॅक्स आणि फायदे त्याचे, किंवा आपल्याला सी प्लस प्लस मध्ये बघायचे आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय काय ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये सी प्लस प्लसचं स्ट्रक्चर कसं आहे, सी सारखंच आहे की सी पेक्षा थोडं वेगळं आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि एक सॅम्पल प्रोग्राम आपल्याला तिथे बघावं लागेल, एक थोडं रन करून बघूया आपण. त्यानंतर आहे चौथा पॉइंट, त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक जे दिलेले आहेत म्हणजे जे सी प्लस जे सी मध्ये आपण बघितलेले आहेत ऍक्च्युअल मध्ये काय टोकन काय आहे, कीवर्ड्स काय आहेत, व्हेरिएबल्स म्हणजे काय, कॉन्स्टंट्स काय आहेत, बेसिक डेटा टाइप्स कुठले आहेत, युजर डेटा टाइप कुठले आहेत, टाइप कास्टिंग कसं करायचं असतं आणि कुठल्या वेळी करावं ते लागतं हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत, एक्सप्रेशन्स कसे क्रिएट करायचे आणि ते कसं एक्झिक्यूट करायचं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे ते कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय त्याच्यामध्ये आपल्याला एकतर इफ एल्स जे वेगवेगळे टाइप्स आहेत, म्हणजे इफ एल्स सिंपल असेल, इफ एल्स इफ असेल, इफ एल्स ब्लॅडर असेल, त्याचप्रमाणे स्विच स्टेटमेंट असेल, हे सगळं आपल्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंटच्या अंडर बघायचं. तसेच आपल्याला लूप्स बघायचे. लूप म्हणजे काय फॉर लूप असेल, व्हाईल लूप असेल, डू व्हाईल लूप असेल, हे वेगवेगळे लूप्स आपल्याला डिटेल मध्ये बघायचे. त्यानंतर आहे तो लास्ट पॉइंट स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. हा एक ऑपरेटर आहे, जसं आपण डॉट ऑपरेटर वापरतो किंवा कोलन ऑपरेटर वापरतो त्याचप्रमाणे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आहे. हा जो ऑपरेटर आहे ह्याचं जे काम असणार आहे हे आपण इन डिटेल आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघणारच आहोत. त्यानंतर आहे मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर. आता मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर म्हणजे काय, समजा एखाद्या व्हेरिएबलला मेमरी असाइन करायची आहे किंवा ती असाइन केलेली आहे मेमरी डिलीट करायची असेल तर त्यासाठी कुठले ऑपरेटर्स आपल्याला वापरावे लागतील हे आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये बघायचं आहे टोटली. आता नेक्स्ट वळूया आपण सेकंड चॅप्टर कडे. आता सेकंड चॅप्टर आहे तो क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स. मी मगाशी सांगितलं की सी प्लस प्लस हे टोटली क्लासेस आणि ऑब्जेक्ट ह्याच्यावरती आधारित आहे. म्हणजे काय बेसिकली तुम्ही सी मध्ये एक क्लास किंवा त्याचा ऑब्जेक्ट ह्याच्याशी म्हणजे तुम्ही काय हे काय बघितलेलं नाही आहे. म्हणजे काय फक्त तुम्ही void main आणि त्याच्या अंडर जे असणारे फंक्शन्स किंवा void main बाहेर एखादं फंक्शन जर तुम्ही डिक्लेअर केला असेल तर त्याचे डेफिनेशन वगैरे एवढंच तुम्हाला म्हणजे ते तेवढंच तुम्ही बघितलेलं आहे. पण ऍक्च्युअली आपल्याला क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स हे सी प्लस प्लस मध्ये कसं क्रिएट करायचं लागतं हे आपल्याला बघायचं. त्यासाठी आपल्याला टोटल 6 वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत. पहिला जो पॉइंट आहे तो इंट्रोडक्शन. त्यानंतर आहे स्पेसिफाईंग क्लास, म्हणजे क्लास कसा स्पेसिफाय करायचा किंवा कसा डिक्लेअर करायचा हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, जेव्हा आपल्याला समजा मी मगाशी सांगितलं की इनहेरिटन्स हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त क्लासेस क्रिएट करावे लागतात. मग समजा एखादं फंक्शन एका क्लासच्या अंडर असेल, एखादं फंक्शन एका क्लासच्या अंडर असेल आणि ते फंक्शन मला दुसऱ्या क्लासमध्ये जर मला कॉल करायचं असेल तर ते मी कॉल करू शकतो.
ते मी कॉल करू शकतो बाय युजिंग द ऍक्सेस स्पेसिफायर. म्हणजे काय, मला जर ऍक्सेस करायचं असेल दुसऱ्या क्लासमध्ये तर मला ते ऍक्सेस स्पेसिफायर, त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, 3 टाइप्स आहेत टोटली, त्याच्यापैकी आपल्याला एक वापरावं लागेल. त्यानंतर आहे डिफाइनिंग मेंबर फंक्शन. तर हे मेंबर फंक्शन म्हणजे काय, समजा एखादं फंक्शन आपण डिक्लेअर करतो, जसं तुम्ही सी मध्ये शिकलेला आहातच. म्हणजे आता याचा मेंबर फंक्शनचा अर्थ काय होतो, मेंबर फंक्शन म्हणजे समजा एखादा क्लास तुम्ही क्रिएट केलेला आहे आणि त्याच्या अंडर एखादं फंक्शन तुम्ही डिक्लेअर किंवा डिफाईन केलं, तर ते फंक्शन त्या क्लासचा काय झालं, मेंबर झाला, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, मेंबर फंक्शन. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट, क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स. आता मला काय करायचं आहे, समजा एक क्लास क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला 3 फंक्शन्स केलेले आहेत. समजा एक केलेलं आहे फंक्शन add1, add2 आणि add3, बरोबर आहे. मग काय करावं लागेल, मला समजा ते फंक्शन्स मला एक्झिक्यूट करायचे, ते तिन्ही फंक्शन्स मला एक्झिक्यूट करायचे आहेत, तर ते मी एक्झिक्यूट करू शकतो कधी, फक्त आणि फक्त जेव्हा मी त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट मध्ये काय काय असू शकतं, त्या क्लासमध्ये तुम्ही काय काय डिक्लेअर केलेलं आहे, म्हणजे काय व्हेरिएबल्स डिक्लेअर केले असतील किंवा फंक्शन्स डिक्लेअर केले असतील, ते सगळ्याचं टोटल कॉम्बिनेशन कशात येतं, तर त्या ऑब्जेक्ट मध्ये येतं. म्हणजे काय, समजा एक ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर केला, तर त्या डिक्लेअर केलेल्या ऑब्जेक्ट मध्ये त्या टोटल एका क्लासची कॉपी येते. म्हणजे समजा तुम्ही एक 100 ऑब्जेक्ट क्रिएट केला असतील, तर त्या 100 ऑब्जेक्टला त्या क्लासची एक एक कॉपी त्या ऑब्जेक्टला असाइन केलेली असते. ठीक आहे. ह्याच्याबद्दल आपण इन डिटेल सेकंड चॅप्टर मध्ये बघूया. त्यानंतर आहे मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट. आता ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेला प्रत्येक ऑब्जेक्टला किती मेमरी अलोकेट होते, ह्याच्यासाठी आपल्याला टोटल डिस्कशन आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये बघायचं आहे. त्यानंतर आहे सेकंड पॉइंट, स्टॅटिक डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन. आता हे स्टॅटिक डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन काय आहेत, ह्याच्यासाठी आपल्याला स्टॅटिक कीवर्ड वापरावा लागतो. त्याच्यामुळे काय होतं, विदाउट ऑब्जेक्ट तुम्ही एखादा डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन कॉल करू शकता, त्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायची काही गरज नसते. याचा अर्थ काय, हे आपल्याला टोटल स्टॅटिक जे दिलेलं आहे कीवर्ड, हे टोटल आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये बघायचं बाय युजिंग एक्झाम्पल्स ऑल्सो. त्यानंतर आहे फ्रेंड फंक्शन. आता हे फ्रेंड फंक्शन काय आहे, समजा एखादं फंक्शन हे क्लासमध्ये लिहिलेलं आहे आणि एक वेगळं फंक्शन केलंय, त्याचा आणि त्या क्लासचा काही संबंध नाही आहे, पण मला काय करायचं आहे, त्या क्लास मधलं जे फंक्शन दिलेलं आहे आणि ते क्लासच्या बाहेर एखादं फंक्शन तुम्ही लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन क्रिएट करायचं असेल तर आपल्याला फ्रेंड फंक्शन क्रिएट करावं लागेल. थोडक्यात त्याच्याविषयी पण आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे तो ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट, जसं तुम्ही ॲरे डिक्लेअर कसं करायचा, कसं यूज करायचा हे तुम्ही बघितलेलं आहे सी मध्ये, त्याचप्रमाणे आपल्याला C++ मध्ये पण आपल्याला सेम ॲरे यूज करायचा. तसंच आपण इथं ॲरेचा ऑब्जेक्ट पण क्रिएट करू शकतो. ते कसं करायचं आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये बघायचं आहे. त्यानंतर आहे ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन आर्ग्युमेंट. म्हणजे काय, जसं तुम्ही आर्ग्युमेंट फंक्शनला आर्ग्युमेंट कसं पास करायचं, सिंपली म्हणजे एखादं व्हेरिएबल आपण कसं पास करतो फंक्शनला, त्याचप्रमाणे ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून आपण ते आर्ग्युमेंट पास करायचं फंक्शनला. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर्स, टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर. हा एक कन्स्ट्रक्टर हा जो पॉइंट आहे हा नवीन पॉइंट आहे. तर नेक्स्ट पॉइंट मी म्हटलं की कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, थोडक्यात समजा एखादी व्हॅल्यू आपल्याला ऑब्जेक्टला पास करायची किंवा त्या क्लासला पास करायचे, तर ते आपण ऑब्जेक्टच्या थ्रू आपण ती पास करू शकतो. ते कसं करायचं याच्याविषयी आपल्याला डिटेल बघायचं सेकंड चॅप्टर मध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो मल्टिपल कन्स्ट्रक्टर. आता हे आपल्याला एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर कसे वापरायचे एकाच प्रोग्राम मध्ये हे आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. आणि त्यानंतर लास्ट पॉइंट आहे तो डिस्ट्रक्टर.
लास्ट पॉइंट आहे तो डिस्ट्रक्टर. डिस्ट्रक्टर म्हणजे काय, समजा आपण एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर क्रिएट केले असतील तर ते आपल्याला मेमरी थ्रू आपल्याला डिलीट करायचे असतील तर आपण काय वापरू शकतो, डिस्ट्रक्टर. हे पण आपल्याला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे. ठीक आहे. तर नेक्स्ट चॅप्टर आहे तो थर्ड चॅप्टर, एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स. मगाशीच मी सांगितलं की इनहेरिटन्स मध्ये आपल्याला काय करायचं, एकापेक्षा जास्त क्लासेस क्रिएट करायचे. मग याच्यामध्ये टोटल 3 पॉइंट्स दिलेले आहेत. फर्स्ट पॉइंट आहे तो इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर आहे तो डिफाइनिंग डिराइव्हड क्लास. आता हे डिराइव्हड क्लास म्हणजे काय, समजा आपल्याकडे 2 क्लास आपल्याला क्रिएट करायचे असतील तर पहिला जो बेसिक क्लास असेल त्याला आपण म्हणू शकतो की पॅरेंट क्लास, आणि त्याच्यापासून एक नवीन क्लास क्रिएट करायचा असेल तर त्याला आपण म्हणू शकतो डिराइव्हड क्लास. आणि सेम विजिबिलिटी मोड्स म्हणजेच काय, थोडक्यात ऍक्सेस स्पेसिफायर पण आपल्याला इथं बघायचे. मग त्याचा इफेक्ट काय होतो ते आपल्याला बघायचं. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे तो टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे आपल्याला इनहेरिटन्स वेगवेगळे टाइप्स दिलेले आहेत, ते टाइप्स आपल्याला तर बघायचे. थर्ड आहे तो व्हर्च्युअल बेस क्लास, ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. हे थोडेसे वेगळे पॉइंट्स आहेत, ते आपल्याला थर्ड चॅप्टर मध्ये इन डिटेल डिस्कस करायचे. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट चॅप्टर पॉइंटर्स अँड पॉलिमॉर्फिझम इन C++. आपण सी मध्ये आपण ऑलरेडी पॉइंटर्स काय आहे ते कसे वापरायचे हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. सेम पॉइंटर्स आपल्याला C++ मध्ये पण आपल्याला वापरायचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघावं लागेल बघा. फर्स्ट पॉइंट आहे तो कन्सेप्ट ऑफ पॉइंटर, म्हणजे पॉइंटर कसं डिक्लेअर करायचा, पॉइंटरचा ऑपरेटर कुठला, ऍड्रेस ऑपरेटर कुठला, आणि पॉइंटर अरिथमॅटिक हे काय आहे आपल्याला हे बघायचं. सेकंड आहे तो पॉइंटर टू ऑब्जेक्ट. आता आपण जे ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं हे आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या पॉइंटरला त्या ऑब्जेक्टला आपण पॉइंटर कसा ऍड करायचं हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो पॉलिमॉर्फिझम आणि टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. म्हणजे काय, एकापेक्षा जास्त मेथड्स एकाच क्लासमध्ये जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, पॉलिमॉर्फिझम. त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिमॉर्फिझमचे 2 टाइप्स दिलेले आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. पहिला जो पॉइंट आहे तो कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि सेकंड आहे तो रन टाइम पॉलिमॉर्फिझम. त्याच्या अंडर जे सब पॉइंट्स आहेत ते आपल्याला इन डिटेल फोर्थ चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट चॅप्टर आहे तो फाईल ऑपरेशन्स. याच्यामध्ये आपल्याला टोटल 3 पॉइंट्स बघायचे आहेत. तर पहिला जो पॉइंट आहे तो C++ स्ट्रीम क्लासेस. आता स्ट्रीम क्लासेस म्हणजे काय, आपल्याला काय करायचं, एखादी फाईल म्हणजे थोडक्यात आपण एक एक्झाम्पल म्हणून बघू शकतो, एखादी टेक्स्ट फाईल जी नोटपॅड मधून क्रिएट होते. तर त्या फाईलमध्ये किंवा त्या नोटपॅडच्या फाईलमध्ये आपल्याला समजा एखादा राईटअप करायचा, ते आपण डायरेक्टली करू शकतो. पण हे राईटअप आपल्याला एका C++च्या प्रोग्राम थ्रू जर आपल्याला राईटअप क्रिएट करायचं असेल तर त्याला काय लागतं, स्ट्रीम क्लासेस लागतात. मग ते स्ट्रीम क्लासेस कुठले कुठले आहेत हे आपल्याला बघायचं. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे तो ओपनिंग फाइल्स क्लोजिंग फाइल्स. म्हणजे काय, एखादी नोटपॅडची फाईल आपल्याला C++ प्रोग्रामच्या थ्रू ओपन करायचे किंवा क्लोज करायचे, किंवा त्या फाईल मधलं कंटेंट रीड करायचं किंवा त्या फाईल मध्ये राईट करायचं, हे कसं करायचं हे पण आपल्याला लास्ट चॅप्टर मध्ये बघायचं. त्यानंतर डिटेक्शन ऑफ एंड ऑफ फाइल्स. म्हणजे काय, याचा अर्थ समजा एखादी फाईल तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेला आहे, म्हणजे काहीतरी कंटेंट त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्या कंटेंटच्या पुढेच तुम्हाला आणखी थोडं कंटेंट लिहायचं आहे. मग तो जर लिहायचा असेल तर त्याचा जो एंड आहे, म्हणजे काय, तिथून आपल्याला लिहायचा आहे, तो एंड आपल्याला डिटेक्ट करावा लागतो बाय युजिंग सम लॉजिक इन C++ प्रोग्राम. मग ते डिटेक्शन कसं करायचं प्रोग्राम थ्रू हे पण आपल्याला शिकायचं आहे. आणि फाईल मोड्स म्हणजे काय, फाईलचे वेगळे मोड्स आहेत, रीड, राईट हे वेगळे मोड्स आहेत. म्हणजे काय, एखादी फाईल मला फक्त रीड करायची म्हणून ओपन करणार, मला फक्त ती राईट करायची म्हणून मी ओपन करणार, असं हे टोटल फाईल ऑपरेशन संदर्भात हे लास्ट चॅप्टरला बघायचं. म्हणजे आपल्याला एकूण 5 चॅप्टर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये शिकायचे.
त्यासाठी आपल्याला कोणतेही एक्सटर्नल ओरल किंवा प्रॅक्टिकल नाही आहे, फक्त इंटरनल आहे. 70 मार्काचा पेपर आहे. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करतो. थँक्यू.